नातवासाठी आजी आज मैदानात उतरलेली आहे आणि उतरणार मरेपर्यंत करणार आम्ही आंदोलन. ते महाराष्ट्र आहे, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. अनेक जण मुंबईभरातून या ठिकाणी आलेत, त्यांचे पालक देखील आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करू. कुठून आलात ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही नायगावमधून आलो, दादर नायगावमधून. काय सांगाल विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता काय वाटतं? काय पुष्कळ वाईट परिस्थिती आहे, आम्हाला ते सहन नाही झालं बघून. मुलींना ते हात उघडून मारतायत बिरतायत, ते चुकीचं आहे. आणि तुमची देखील मुलं विद्यार्थी आहेत का? हो, आता ते लोकांनी जंतर मंतरला जसं मुलींना मारलं नाही, इकडे तसे मारू शकत नाही. ऐक नाही, इथे महाराष्ट्र आहे, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. मुंबई पोलीस तसं सहकार्य करते असं वाटतंय? थोडंफार या सगळ्या गोष्टी एकीकडे आंदोलन जे सुरू आहे देशभरात, उत्तर आले ते तसेच ते करतात ना. आपलं सरकारच्या माध्यमातून कुठेतरी सकारात्मक भूमिका घेतली जाते असं वाटतंय का विद्यार्थ्यांसाठी? सरकारच्या माध्यमातून तर मी सांगू शकत नाही अजून काय. बाकीचं आमचे उद्धव साहेब आहेत लक्ष द्यायला आमच्याकडे. काय सांगाल तुम्ही तुमच्या विद्यार्थी म्हणजे तुमच्या मुलांसोबत आला? हा जो अत्याचार केलेले तो आम्ही कधीही सहन करणार नाही आहे. आम्ही कधी करू शकणार नाही. दुसऱ्यांची आमची जी मुलं आहेत तशी ही सगळी मुलं आमचीच आहे. अलग अलग आहे. आम्ही कधी भेदभाव केलेला नाहीये. पण हे करतात हे मोदी सरकार, हे हरामी झालेले आहेत, चोर आहेत झाले भयंकर अगदी. काल मोदींनी एक व्हिडिओ केला. मोदींचं असं म्हणणं होतं की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. नाही, चुकीचं आहे. कशी कारवाई करणार? तो काय करणार? कारवाई करणार आहे तो काय कारवाई करणार आहे? मारून झाल्यावर कारवाई करणार काय? म्हणजे शिक्षण मंत्र्यांचाच राजीनामा हवा इथे. हो, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांना खाली उतरवायलाच पाहिजे. हे सगळे शिक्षण मंत्री ह्यांच्या हातात झाले सगळे. काही पालक आलेत, पुन्हा पालकांसोबत आपण जाऊ. काय सांगाल आज या आंदोलनात सहभागी झाले? मुलांसोबत आलो आम्ही. माझी नातवंड आहेत, मुलं आमची आहेत. हे सगळं करतात, ते बरोबर करतात, त्यांचं काही चुकत नाही. नातवासाठी आजी आज मैदानात उतरलेली आहे आणि उतरणार मरेपर्यंत करणार आम्ही आंदोलन. काय व्हायचं ते होऊ दे. काय शैक्षणिक परिस्थिती कशी आहे देशात? एकदम घाणेरडी आहे, एकदम घाणेरडी आहे. असं कधीच झालं नव्हतं. पहिल्यांदा पेपर फुटी सगळं काळा बाजार चालला सगळीकडे. एकही करप्शन चाललेलं आहे. महिलांना काय आरक्षण मिळत आहे? महिलांसाठी काय सोय केली? लाडकी बहीण योजना राबवली जाते. एकदम बेकार, एकदम बेकार. अर्ध्या लोकांना मिळतं, अर्ध्या लोकांना मिळत नाही. ज्यांना मिळायला पाहिजे हक्काला, ज्या घरकाम करतात त्यांना द्या. तुम्ही घरकाम करतात त्या बायका ज्या रस्ता झाडू मारतात त्यांना द्या. लोक त्याला देऊ नका. तुम्ही ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना द्यायची गरज नाही असं तुमचं म्हणणं आहे? ज्याला गरज आहे त्यालाच द्या. तुम्ही हे करता, NOC हे करा, पंचायत दाखवा, गाडी दाखवा, काय करता तुम्ही? आम्हाला माहिती आहे कोणाकोणाला भेटतात ते. आम्ही तुम्हाला नावं सांगतो, त्याची गरज दाखवतो. सध्या आता असं म्हटलं जात आहे ही जी लढाई आहे विद्यार्थ्यांची अंतिम टप्प्यात आहे. सरकार म्हणजे केंद्रीय सरकारसोबत चर्चा झाली आहे. कुठेतरी म्हणजे राजीनामा घेण्याच्या भूमिकेमध्ये सरकार दिसून येते. असं वाटतंय का या लढाईला यश मिळेल लवकर? स्वतःहून ह्या मुलांशी बोलायला पाहिजे. ह्या मुलांचं काही चुकत नाहीये. हक्कासाठी लढायलाच पाहिजे. सगळ्यांनी हक्कासाठी लढतात आहे, कोणासाठी पक्षासाठी लढत नाही ते. आणि आम्ही पण त्यांना साथ द्यायला आलो. तुम्ही पण नातवासाठी आलेलात का? आम्हाला नातू तर नाही, पण आम्ही विद्यार्थ्यांसाठी आलो. नाही, पण या सगळ्या गोष्टी होत असताना सध्याची विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी वाटते देशातली? म्हणजे तुम्ही तर फार पूर्वीपासून पाहताय देशामध्ये अशी परिस्थिती होती, विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी उतरले होते? परिस्थिती नव्हती, कधीच नव्हती अशी परिस्थिती. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? ही पहिलीच वेळ आहे विद्यार्थ्यांना स्वतःला रस्त्यावर उतरावं लागलं, कारण यांना जाग येत नाहीये. या आताच्या सरकारला, या भाजप सरकारला जराही दुःख नाही आहे, गांभीर्याने घेत नाही आहेत. ही मुलं चिडलेत कशासाठी? जर पुढे असंच राहिलं तर पुढच्या अजून पिढीला त्याचा भरपूर त्रास होईल. सगळ्या शाळा, कॉलेजेस, परीक्षा, स्पर्धा परीक्षा बंद कराव्या लागतील जर आवाज नाही उचलला तर. आता हे नीट पेपर फुटीवरतून संपूर्ण देशभरात हे आंदोलन सुरू झालं. सध्याची विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता असं म्हटलं जात आहे की कुठेतरी विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो काही दिवस. मिळू शकतो ना. त्याला धर्मेंद्र प्रधानला राजीनामा दिलाच पाहिजे त्याने. आणि आम्ही तर त्याच्या पुढे जातोय की मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. मोदींचा राजीनामा कोणत्या? आणि नेपाळमध्ये जशी परिस्थिती घडली होती ना तशीच इथे पुन्हा येणार या सर्व युवा पिढीच्या रस्त्यावर उतरण्याने. आणि त्यासाठी आम्ही ज्येष्ठ आम्ही त्यांना सपोर्ट करायला इथे आलेलो आहे.
नक्कीच ज्येष्ठ म्हणजे अनेकांची नातवंड आहे त्यांच्या भविष्यासाठी ही संपूर्ण मंडळी रस्त्यावरती उतरली आहे.